नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील आपण कूट प्रश्न या घटकामधील चौरस व वर्तुळातील संख्या यावरील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। बघा, या प्रकारामध्ये कूट प्रश्न या भागामध्ये चौरस, त्रिकोण, वर्तुळ तसेच इतर आकृत्यांमध्ये किंवा बाहेर काही संख्या देऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या अचूक शोधायची असे आपल्याला या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात। मग आता हे प्रश्न शोधण्यासाठी किंवा या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी काय गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तर बघा 1 ते 20 पर्यंतचे पाठ हवेत। 1 ते 20 पर्यंतच्या वर्ग संख्या, 1 ते 10 पर्यंतचे घन, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, त्रिकोणी संख्या या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया जलद गतीने आपल्याला करता येणं आवश्यक आहे। आता बघा, अचूक उत्तर कसं काढायचं, तर बघा, आडव्या ओळीतील क्रम तपासायचा, उभ्या स्तंभातील क्रम तपासायचा किंवा तिरपा क्रम तपासायचा, किंवा त्रिकोण जर दिला असेल तर त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांचं बघायचं की काय म्हणजे संबंध आहे आणि त्याच पद्धतीने पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं असतं। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणातील संख्या यावरील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, बघा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला 3 संख्या आणि मध्ये 64 दिले। आता आपण काय करायचे बघा, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, म्हणजे त्रिकोणाच्या तीनही संख्यांची बेरीज किती येते, 8 येते। ठीक आहे, आता इथे मात्र 64 आहे, मग बघा 8 चा वर्ग 64, म्हणजे कळलं का, या तिन्ही बाजूंना या तिन्ही संख्यांची बेरीज आणि त्या बेरजेचा वर्ग केल्यावर मधली संख्या मिळते। मग इथे बघा 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 चा वर्ग, बघा 9 चा वर्ग 81। आता बघा 5 आणि 4 9, 10 11, मग इथे 11 चा वर्ग बरोबर किती, 121। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 121 आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 121। बघा, हे प्रश्न सोपेच असतात, थोडंसं आपल्याला काय करायचे असते, तर्क वापरायचा असतो। पुढचा प्रश्न बघूया। बघा, त्रिकोणातील संख्या आहेत, आता काय करायचं बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, आता तिन्ही संख्यांची बेरीज किती आली, 5 आली, पण इथे मात्र 125 आहे, मग 5 चा घन म्हणजे 5 चा 3 वेळा गुणाकार। मग बघा बरं, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125, म्हणजे तिन्ही संख्यांची बेरीज आणि त्या बेरजेचा घन बरोबर मधली संख्या। आता बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, मग 9 चा घन किती आहे, तर 729। आताच मी सांगितलं की आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजेत। आता बघा, 5 आणि 1 6, 7 8, आता 8 चा घन, बघा घनसंख्या आपल्या पाठ हवेत, मग 8 चा घन आहे, 8 चा घन 512। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, इथे जो त्रिकोण आहे थोडंसं वेगळा प्रश्न आहे, पहिल्या 2 प्रश्नांपेक्षा हा प्रश्न कसा आहे, थोडासा वेगळा आहे। आता त्रिकोणांमध्ये त्रिकोण काढलेत आहे की नाही, मग बघा हे 23 18 आणि 15 यांची आपण काय करूया, बेरीज करूया। मग बघा 8 5 13, 13 आणि 3 16, हाताला इथे 6 लिहिले, हाताला 1 2 3 4 आणि हातचा 1 5, किती आलं उत्तर, 56। पण इथे तर 28 आहे, आपला 28 चा पाढा पाठ असेल तर बघा 28 दुने 56,
म्हणजेच काय करायचं, ह्या 56ला 2ने भागायचं. बघा बरं, बे के बे, बे दुने 4, इथे 1 राहिला, बे आठी 16. म्हणजे ह्या तिन्ही संख्यांची बेरीज आणि त्या बेरजेची आपण निमपट केली तर बरोबर येणारं उत्तर ही मध्ये आहे. मग आता इथे बघा 9, 45 आणि 16 यांची बेरीज करूया. 9 आणि 6 15, 15 आणि 5 20. इथे 0, हाताला मी घेते 2. बघा हे 4 आणि हा एक 5 आणि हातचा 2, 6 7 70. मग 70ची निमपट बघा, बे त्रिक 6, इथे 1 राहिला, बे पंचे 10, 35 जी की इथे दिलेली आहे. आता इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या काढायची आहे ते याच पद्धतीनं काढायचं. मग बघा 16 अधिक 19 अधिक 17 यांची बेरीज करूया. 6 आणि 9 15, 15 आणि 7 22, हाताला 2, 1 2 3 आणि हातचा 2 5, किती आलं 52. मग 52ची निमपट बे के बे, बे दुनी 4, इथे 1 राहिला, बे सक 12, किती आलं उत्तर 26. मग इथे बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 26 आहे. म्हणून इथे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या आहे पर्याय क्रमांक 2 मधला 26 हा अंक. बघा सर्वांना हे प्रश्न समजतात का? कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघूया. बघा या प्रश्नांचा जेवढा आपण सराव करू तेवढा आपल्याला चटकन हे प्रश्न सोडवता येणार आहेत. आता इथे पण बघा सेम याच्यासारखंच आहे, पण अगदी तसंच असेल असं काही नाही आहे. मग बघा 12, 9 आणि 5ची आपण काय करूया, बेरीज करूया. मग बघा 9 आणि 5 14 आणि 14 आणि 12 26, किती आलं 26. पण इथे तर 78 आहेत ना, दुप्पट आहे ना निमपट आहे की नाही. मग अशा वेळी काय करायचा, आता बघा याला आपण जर 3ने गुणलं, आता पाढे सगळ्यांचे 30 पर्यंत पाठच असतील. मग 26 त्रिक 78. बघा बरं, साहित्रिक 18, हाताला 1, 3 दुने 6, 6 आणि 1 हातचा 7, बरोबर 78 आहे. म्हणजे तिघांची बेरीज आणि त्या बेरजेची तिप्पट बरोबर मधली संख्या. आता इथे बघा 9, 5 आणि 4ची बेरीज करूया. 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18चा पाडा 5 आहे, 18 त्रिक, आता 18 त्रिक 54. बघा 8 त्रिक 24, हाताला 2, 3 एके 3, 4 5, बरोबर आहे 54. इथे बघा 6 आणि 3 9, 9 आणि 2 10 11. मग 11ची पण 3 पट करायची. मग 11 त्रिक 33. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये 33 आहे. म्हणून इथे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 33. पुढचा प्रश्न बघा, त्रिकोणातलाच आहे पण इथे मात्र थोडीशी पद्धत वेगळी आहे. आता मागाशी आपण काय करत होतो, या तिघांची बेरीज करत होतो, वर्ग करत होतो, तिप्पट करत होतो, निमपट केली आहे की नाही. पण इथे मात्र तसं नाही आहे. बघा 4 आणि 3 यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मग 4 त्रिक, बघा इथे मी मांडून दाखवते, 4 त्रिक 12 आणि वर कोणती संख्या आहे 2 आहे. मग आता काय करायचं, याच्या या 12मध्ये, या 4 त्रिक 12 आणि 12मध्ये ही वरची जी संख्या आहे 2, तिचा काय करूया, वर्ग करूया. मग 12 अधिक 2चा वर्ग किती 4. मग 12 आणि 2 किती आलं, 12 अधिक 4 बरोबर किती 16. मग बघा बरं, पर्याय क्रमांक म्हणजे मध्ये कोणती 16ची संख्या आहे. आता डायरेक्ट करूया, बे त्रिक 6 अधिक 4चा वर्ग, 4चा वर्ग किती आहे 16. मग बघा बरं, यांची बेरीज केली तर आपलं उत्तर किती येते 22, जी की मध्ये दिलेली आहे. आता बघा 5 दुने 10 अधिक या 5चा वर्ग, 5चा वर्ग किती 25, डायरेक्ट लिहूया. मग 25 अधिक 10 बरोबर किती 35. मग 35 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 35. बघा या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकूट प्रश्नातील त्रिकोणावरील प्रश्न कसे सोडवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या ट्रिक समजल्या असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासह. तोपर्यंत नमस्कार. छान अभ्यास करा सगळ्यांनी. तुम्हा सगळ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.